नमस्कार मित्रांनो. मागच्या काही दिवसापासून KYC बंद झालेली आहे असे शेतकऱ्यांचे मला बरेच वेळेस फोन आलेले होते. त्या अनुषंगानं आमच्या स्तरावरून पोर्टल पंचनामा पत्रावर केलेला होता. त्या अनुषंगानं आजपासून KYC सुरू झालेली आहे. ज्या लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडलेले नाहीत आणि त्यांची KYC पेंडिंग दाखवत आहे, अशा सर्व खातेधारकांनी आणि शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी या 15 दिवसाच्या आतमध्ये सर्व KYC करून घ्यायची आहे. सध्या 43,372 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आज सकाळपर्यंत पडलेले आहेत. अजून पैसे सुरूच आहेत. त्याच्यानंतर 21,000 शेतकऱ्यांची KYC पेंडिंग असल्याबाबतचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी रिपोर्टमध्ये कळत आहे. त्यानंतर जी काही विशेष मदत आहे ती विशेष मदत 46,068 लोकांचे जे काही याद्या आहेत ते पडलेले आहेत. त्यापैकी 29,610 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग झालेले आहेत, जमा झालेले आहेत. त्यामध्ये विशेष मदतीच्या अनुषंगानं 16,412 खातेदारांची KYC बाकी आहे. सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की 1 डिसेंबर पूर्वी हे सर्व KYC करून घ्यायची आहे. 1 डिसेंबर नंतर KYCची सुविधा पूर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की त्यांनी 1 डिसेंबरच्या अगोदर करून घ्यायचे आहे. विशेष म्हणजे 10 डिसेंबर 2024च्या म्हणजे गेल्या वर्षीच्या अनुदानाची सुद्धा 5,000 लाभधारकांची KYC बाकी आहे. त्यांनी सुद्धा आपण तत्काळ KYC करून घ्यायची आहे. ह्या सर्व याद्या तलाठी मार्फत गावागावात आम्ही स्प्रेड करत आहोत. त्या ठिकाणाहून आपण तलाठीकडून घ्यायची आहे आणि नजीकच्या CSC केंद्रावर जाऊन आपली KYC करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या खात्यामध्ये जे काही अनुदान आहे हे तात्काळ पडेल. आणि विशेष बाब आपल्या सर्वांना सांगायचं आहे की कोणत्याही दलालाला, एजंटला आपण संपर्क करू नये किंवा त्यांच्या मार्फत कुठलीही प्रक्रिया करू नये. या ठिकाणी सर्व प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीनं राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा आपल्या जागेवर कसे मिळतील याचा आमच्या प्रशासनामार्फत प्रयत्न आहे. तरी आपण कोणत्याही एजंटमार्फत किंवा दलालामार्फत कुठेही संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये. धन्यवाद.